नमस्कार. नांदेडचे शास्त्रोक्त संगीताचे गायक आणि उत्तम रसिक असलेले रत्नाकर आपस्तंभ यांच्याशी आज आपण गप्पा मारणार आहोत. त्यांचे अनुभव जाणून घेणार आहोत. रत्नाकरचे अनुभव आणि त्याच्या आठवणी ह्या आम्हा सर्वांसाठी फारच मोलाच्या आहेत. रत्नाकर हा माझा मित्र. रत्नाकरचं व्यक्तिचित्रण लिहिताना त्याला मी शीर्षक दिलं होतं, कोंदणा बाहेरचे रत्न. आज या कोंदणा बाहेरच्या रत्नाला कोंदणात बसवायचा आमचा प्रयत्न आहे. त्यांच्याशी गप्पा करून आणि त्याच्या आठवणी हकीकती विचारायच्या आहेत. तर रत्नाकरला मी पहिलाच प्रश्न विचारू इच्छितो की तुला गाण्यांची आवड लहानपणापासून कशी लागली आणि शास्त्रोक्त संगीताकडे कसा वळलास हे आम्हाला सांग. गाण्याची आवड मला बालपणापासूनच आहे. त्याचं कारण असं की घरीच आमच्या गाणं, माझे वडील बाबूगुरू आपस्तंभ हे स्वतः डॉक्टर अण्णासाहेब गुंजकरांचे शिष्य होते आणि संगीत विशारद होते. त्यांचा आवाज खूप गोड होता घरी. त्याच्यामुळं त्यांच्या भजनं, क्लासिकल बंदिशी काही असायच्या, नेहमी म्हणायचे ते. तर त्याचा परिणाम एक तर माझ्या मनावर बालपणापासून झाला. दुसरी गोष्ट, मला रेडिओ ऐकायची खूप आवड होती लहानपणापासून. भावगीतं, भक्तिगीतं, त्याच्यानंतर नाट्यसंगीत, असं सगळं गाणी ऐकण्याची पहिलेपासून आवड होती. तो छंद एक कंटिन्यू राहिला आणि नंतर शालेय जीवनात असं झालं, त्याचा परिणाम असा झाला की शालेय जीवनामध्ये गाण्याच्या स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि तिथं म्हणलेल्या गाण्यामध्ये माझा पहिला नंबर आला. आणि या गाण्याच्या स्पर्धेसाठी परीक्षक होते आमचे गुरुजी पंडित नाथराव नेरळकर. त्यांनी माझं गाणं ऐकलं आणि नंतर मग ते नंबर वगैरे झाला, बक्षीस समारंभ झाल्यानंतर मला बोलावलं जवळ. मला म्हणले, तू बाबूगुरूचा मुलगा आहेस का रे? मी म्हणलं, हो गुरुजी. तर मग गाणं का शिकत नाहीस माझ्याकडे ये गाण्याकडे. तर मी म्हणलं, आता माझं मॅट्रिक झाल्यानंतर मी येतो गुरुजी, त्यावेळेस मी काहीतरी नवीला वगैरे असं. तर ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही म्हणले. तर 70ला माझं मॅट्रिक झालं आणि नंतर मी गुरुजींकडे गाणं शिकायला सुरुवात केली. गुरुजीनं जयराम गोसावीला घरी माझ्या पाठवलं आणि तुला गुरुजींनी बोलावलं असं सांगितलं. मग गुरुजीकडे माझं गाणं सुरू झालं क्लासिकल. सुरुवातीला मला अलंकार संगीतातले जे आहेत त्यांनी सांगितले, म्हणजे तिथे मंगला टोके उर्फ आम्ही तिला तुंगा म्हणायचो, ती शिकवत होती. ते अलंकार तिनं सांगितलेले मी सगळे म्हणले, 1 झाला 2 झाला मी वाजविले. कारण मला ते थोडी आयडिया होती, वडिलांकडून ते अलंकार सगळे माहीत होते. तिनं मग गुरुजींना सांगितलं की गुरुजी हा सगळे अलंकार याला माहीत आहेत, येत आहेत, म्हणतो हा चांगला आणि स्वरातही म्हणतो. गुरुजी म्हणले, ठीक आहे म्हणले, येऊ दे म्हणले माझ्याकडे. मग गुरुजीनं ते माझं ऐकलं सगळं आणि माझ्या हातात तानपुरा दिला. आणि कधी नाही तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की प्रारंभिकसुद्धा माझी परीक्षा झालेली नव्हती, परंतु मला गुरुजींनी तानपुरा शिकवला सुरुवातीला. आणि 8 दिवस तो तानपुरा वाजविण्याची प्रॅक्टिस घेतली माझ्याकडून. त्याच्या हातावर फोड यायचे, ते फोडसुद्धा आलेले त्या तानपुऱ्यावरच फुटले पाहिजेत असा त्यांचा हे असायचा. तसंच झालं मला, कारण गुरुजी भीती वाटत होती गुरुजींच्या समोर हे करायचं. त्याच्यानंतर आता हाताला कितीही तानपुरा वाजवला तरी फोड आयुष्यात पुन्हा कधी येणार नाही असं म्हणले होते गुरुजी. तर ती गोष्ट खरोखर झाली. तो अनुभव आला गुरुजींचा की तानपुरा मी किती जरी वाजवला तरी गट्टा पडत नाही, फोड येत नाही, काहीच होत नाही. आता 4-4 तास नाही, 10 तास जरी तानपुरा मी सतत वाजवला तरी त्याचा परिणाम बोटावर काहीच होत नाही. तर हे तिथं मग क्लासिकल गाणं आमचं सुरू झालं. आणि त्या क्लासिकल गाण्याच्या सोबतच नाट्यसंगीताचं वगैरे यासुद्धा मग आम्हाला गुरुजींकडून मार्गदर्शन मिळत गेलं. तर ते प्रारंभिक वगैरे परीक्षा ह्या, तर परीक्षेचं मला काही एवढं हे नव्हतं. त्यांनी फक्त माझा आवाज आणि माझी गाण्याची असलेली ग्रास्पिंग समज जे म्हणतात गाण्यातली, ही ती अशी म्हणजे हे केली होती, लक्षात आली होती त्यांच्या की बाबूगुरूचा मुलगा, त्याच्या घरीच गाणं आहे आणि त्याच्यामुळे याला फारसे कष्ट घ्यायची गरज पडणार नाही
याला आपण पुढच्या परीक्षेला बसून टाकू. अशा पद्धतीनं मग माझं शास्त्रीय गायनाचं शिक्षण सुरू झालं. रत्नाकर, शालेय गायन स्पर्धेत तुझ्या गाण्याला पहिलं बक्षीस मिळालं होतं, नाथरावांनी दिलेलं आहे. तर ते गाणं तुला आता आठवतं का? किंवा ते आठवत असेल तर आजच्या आवाजामध्ये त्याच्यातली एखादी ओळ आम्हाला म्हणून दाखविशील का? मधुकरराव, शालेय जीवनामध्ये ते जे नंबर आला माझा गॅदरिंगच्या ह्याच्यामध्ये, तर ते तर गाणं त्याचे फक्त लाईन सांगतो तुम्हाला गाऊन दाखवल्यापेक्षा. प्रभाती सूर नभिरंगती आशा भोसलेचं गाणं आहे. तर त्या गॅदरिंगच्या ह्याच्यामध्ये संध्याकाळी मात्र जो कार्यक्रम झाला त्यामध्ये मी हिंदी गाणं म्हणलं. कारण मला बालपणापासून हिंदी गाण्याची सुद्धा प्रचंड आवड होती आणि योगायोगानं क्लासिकल गाण्याची आवड होती. मधुबन में राधिका म्हणलं होतं मी. मधुबन में राधिका नाचे रे, मधुबन में राधिका नाचे रे, गिरिधर की मुरलिया बाजे रे, मधुबन में राधिका नाचे रे. वय काय होतं त्यावेळेस तुझं? वय माझं होतं एक 15 वर्षाच्या आतच होतं. तुझ्या वडिलांचा माझा परिचय चांगला होता. तुझे वडील मनू महाराज आम्ही म्हणतो, ते राहत होते आमच्या मामाच्या घरी. होळी नाही, जोशी गल्ली. जोशी गल्लीमध्ये वर माडी होती एक, म्हणजे मामाची, ती भाड्यानं दिली होती त्यांना. एकच रूम होती. तुमच्या लग्न नवीन झालेलं होतं म्हणजे महाराजांचं, पण पेटी होती घरी. आणि मामाकडे मी राहत होतो. एक पिरियड माझा 8वी 7वी 8वी 9वी हे जे आहे ते मामाकडे होतो मी त्यावेळेस. तर त्यावेळेस गाणं म्हणत होतो मी त्यांच्याकडे, हमीर रागाची बंदिश. कारण ते हमीरमध्ये हे म्हणत होते, ते आता पद जे म्हणत होते दासगणू महाराजांचे, त्याच्यामध्ये एक राग असा आला. ते आलं की मला हे आलं ना एकदम अंगात घुसला. मधुबन में राधिका हा हमीरच आहे, त्याची बंदिश. आता ही बंदिश आम्हाला शिकवलेली होती गुरुजींनी. ती मग पेटीवर म्हणायचो. आम्हाला त्यावेळेस पेटी वगैरे वाजवायला फार म्हणजे कौतुकाचा विषय होता. पाहणे, वाजवणे, ऐकणे कोणाचं. तर ते वडिलांचा माझा तेव्हापासूनचा परिचय आहे. तर नंतरच्या मग अनेक लग्न कार्यामध्ये मंगळाष्टकाच्या वेळेस मग भेट व्हायची. त्याच्यानंतर कीर्तनाला वगैरे मी जायचं. त्यांचा आवाज फार छान होता वडील, प्रचंड खडा आवाज. माहिती ते निसर्ग आहे, ते निसर्ग आवाजाचा निसर्ग होतो. ही महाराजांची कृपा, दासगणू महाराजांची कृपा ती. बस 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 बस. ते छगन काकांनाही तसंच होतं, त्यांचाही तसाच आवाज होता, यांचाही तसाच होता. फार ही लोक. तुकाराम बुवाचं सुद्धा मी बागेश्री ऐकलाय. तंबोऱ्याला बसलो होतो, समोर बसूनही गाणं ऐकलंय त्यांचं. फार पट्टीचे गाणारे होते. विनायकभाऊ पटवर्धनांचे शिष्य. हा, अशा खूप आठवणी तुम्हाला माहीत नसतील अशाही आहेत. आता याला काय माहित असणार, याचा जन्मच झालेला नव्हता, पण तेव्हापासून माझा त्यांचा परिचय होता. रत्नाकर, 70-71 गोष्ट असेल का? तुझ्या शेजारी मी राहायला आलो होतो सिद्धनाथपुरीमध्ये, आणि तुझी माझी ओळख झाली ती दारातून झाली नाही, बैठकीत झाली नाही, कुठं शाळेत कॉलेजला झाली नाही. माझी ओळख झाली तुझी गच्चीवरून. माडीवरच्या खोलीत मी बसलेलो असायचो दुपारी, आणि पिंपळाच्या झाडाच्या फांद्या धरून तू गाणं म्हणाय. तिथं मला तू आवाजानं ओळखायला लागलास आणि नंतर तुझी प्रत्यक्ष ओळख झाली. प्रथम तुझं पाहता हे गाणं त्यावेळेस मी ऐकलं, ते इतकं मनात बसलं माझ्या. आजही मला तुझ्याच आवाजात ते गाणं ऐकू. तर तुझ्या गच्चीवर तशा पद्धतीच्या गायन रियाज करतोस तू, करायचा, त्याबद्दल तू मला सांगते आठवणी. कसं आहे, मी नाथराव गुरुजींकडे गाणं शिकत होतो. नाट्यसंगीताची आवड होती खूप, फिल्म संगीताची तर होतीच, भावगीताची सगळी होतीच. तर ही गाणी ऐकल्यानंतर मनात चक्र सुरू व्हायचं की आपण म्हणून बघायचं. म्हणायला माझ्याजवळ पेटी नसायची, म्हणून काय करायचं की मी गच्चीवर जायचो. आमचा मोठा वाडा होता आणि मोठं पिंपळाचं झाड होतं. तर मी गच्चीवर जाऊन काय करायचं, त्या पिंपळाच्या झाडा म्हणजे वरच्या मजल्यावर, अजून त्याच्यावर म्हणजे 2 माळ्या होत्या, एकावर एक माळे.
तर तिथं जायचं आणि ते दिवसभरात ऐकलेलं नाट्यसंगीत असो काय असं जे काही गाणी आहेत ते तिथं जाऊन गुणगुणत हळूहळू मोकळ्या आवाजात म्हणल्यानंतर मला एक वेगळाच आनंद मिळू लागला. मला एक समाधान मिळू लागलं मोकळं गाणं गाताना. किंवा पेटी नाही, तबला नाही, कोणताही स्वर नाही, जो स्वर निघेल तो, मग पांढरी 2 असेल, पांढरी 3 असेल, काळी 2 असेल, जे काय आहे ते मुक्त, त्या ह्याच्यामध्ये गाणं म्हणण्याची सवय लागली. आणि तो आवाज माझा गल्लीमध्ये सगळीकडे जात होता. त्यावेळेस मी नाट्यसंगीतही गात होतो, प्रेम सेवा शरण म्हणत होतो, भाली चंद्र असे धरीला, प्रथम तुझं पाहता. त्यावेळेस नवीन गाणं रामदास कामतचं असल्यामुळं आम्हाला त्याच्याबद्दल जास्त आपुलकी होती. ते जरी सिनेमातलं होतं तरी पण रामदास कामतांनी गायलेलं आहे, कलावती रागावर आधारित ॲक्च्युअल जनसंमोहिनी राग होतो. तर तो आम्हाला आवडायचा, म्हणून त्याची झलक मग मी मोठ्यानं तिथं गच्चवरून असं गायन म्हणायचं मोठ्यानं. ते सगळ्याला आवडत होतं. म्हणून मधूचा माझा त्याच्या परिचय म्हणजे असाच झाला होता. तो तिकडे बाराळ्याच्या वाड्यात राहत होता आणि माझा आवाज सहज जात होता तिथपर्यंत. तर हे तेरे मेरे सपने पिक्चर आला होता टॉकीजला. तेरे मेरे सपनेच्या गाण्यांनी मला फार वेळ घेतला. पण त्या पार्श्वभूमीवर त्याला छेदून तुझी ती ओळ, स्पर्श होता तुझा विसरलो म्हणून, तर तुझ्या गाण्याचा त्यावेळेस मला स्पर्श झाला आणि फारच छान वाटत. क्या बात है. प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, जीव वेडावला उचलून घेतले, निजरती मी तुला, प्रथम तुझ पाहता. प्रथम तुझ पाहता, स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा, स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, स्पर्श होता तुझा, स्पर्श होता तुझा विसरलो भान मी, धुंद श्वासातला प्राशिला गंध मी, नयन काचे हही मिटून तू घेतला, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता, प्रथम तुझ पाहता. ह्याच्यापेक्षा अजून एक तुला आवडणारी एक हे आहे घटना त्याच्यानंतरची. त्या श्रीमंत पूजनाच्या कार्यक्रमात, ते रेकॉर्ड नाही ना, श्रीमंत पूजनाच्या कार्यक्रमात आधी म्हणलं की आम्हाला गाणं करायचं आहे. मी शिवरामला नेलं होतं, शिवरामची बंदी झाली, सगळ्या शेवटी मी गायलो नवरदेव म्हणून. मी ते तुझा यमन रागातलं एक नाट्यगीत आहे, म्हणजे वासव दत्ता नाटकातलं, ते म्हणलं की योगायोगानं ते समयोचित निघालं. तुझा घे नित्य नूतन सहवास, तुझेच चिंतन करीतो अनुदिना, एक तुझा मज ध्यास. त्याच्यामुळे ते प्रचंड काहीच नाही माझ्या डोक्यात नव्हतं, परंतु ते लागू झालं ते. आणि त्याच्यानंतर एक अजून काहीतरी म्हणून भैरवी म्हणली की ते प्रभू मी पतितांचा राजा. आणि त्याच्यातली एक गंमत सांगतो आणि दुसरी विषयीची एक गंमत सांगतो की प्रभू मी पतितांचा राजा, ते जे काव्य आहे ते आपले नांदेडचे विधिज्ञ प्रसिद्ध आपले आनंदसराव लव्हेकर त्यांनी ते रचलेलं होतं ते. आणि त्याला गुरुजींनी चाल लावली होती भैरवीमध्ये, आणि ते मला शिकवलं होतं. गुरुजींची अशी एक आठवण की त्यांच्या सगळ्या शिष्यामध्ये हे गाणं फक्त मलाच येत होतं. मी त्या काळातला मी हो दाखवता येईल ना, हो म्हणता. कारण ते उत्स्फूर्त असल्यामुळं काय, प्रभू मी
पतितांचा राजा प्रभू मी पतितांचा राजा पायी लागला भक्त हा तुझा मला तारणे केशवराजा पतितांचा राजा प्रभू मी. हे असं गाणं आहे. त्याचा अंतरा भव संकटिया मजसी तारी, भव संकटिया मजसी तारी. त्याचा अर्थ काय होतो तुम्हालाही माहिती आहे, सगळंच आहे. परंतु हा लागला कसा अर्थ आमच्या गाण्याच्या ह्याच्यातून, शास्त्रीय संगीताचा. मजसी तारी इथं आम्ही आलापी सुरू केली भैरवीची. मजसी तारी तारी तारी. आता हे तारी तारी व्हायले. हिची लहान बहीण तारी, तिचं नाव तारा. तिचंही लग्न आमच्या सोबतच होतं दुसऱ्या दिवशी. तिच्याही त्यांचाही शेवंतीचा कार्यक्रम आमच्या नंतरच होता. आता इकडे जे इकडे हिला वाटायला मजसी तारी मजसी तारी. माय मिरी जनावर तारी तारीच करायला. तर हे असे विनोद झालेला. आता हे एक झालं. दुसऱ्या दिवशी काय झालं, माझं लग्न लागलं, झाले मंगळाष्टक वगैरे सगळे. अजून एक किस्सा असा आहे की माझ्या लग्नाचे मंगळाष्टक आमच्या अण्णानं केले, म्हणजे प्रभाकर अपस्तंभ. आणि त्याला सगळे कंपोजिशन मी केलं स्वतः. त्याला चाली मी लावल्या. त्याच्यासाठी 2 दिवस संजयची पेटी आणली, कारण मी त्यावेळी जिंतूरला राहत होतो. माझ्याजवळ काही नव्हतं. सुधऱ्या होतं, मग आमच्या घरी राहतच होतं ना. सुधऱ्याला म्हणलं राव असं पेटी. ठीक आहे म्हणलं. आता ते काय, ते आमचा हनुमानच हाणतो म्हणलं संजयकडून. संजय आता त्याच्या म्हणजे आमच्या ह्याच्यातलं संगीत क्षेत्रातलं तर आम्ही सगळे रिलेटेड. माझा तो गुरुबंधूच आहे ते, परंतु याचा सुद्धा मित्र. मग ते जाऊन त्यानं पेटी आणली सुधरेनं आमच्या. आणली. मग आता 2 दिवसात मी ते सगळ्या त्याला चाली लावल्या. चाली लावण्यासाठी रात्रीचा वेळ, जेवणे झाले 8-9 वाजून गेले की मी, अण्णा, सुधऱ्या, काका, दादा. आमचा दादा फार रसिक बरं, मोठा भाऊ आमचा. त्यानं रागाची फरमाईश करी, या रागात राह, दुर्गामध्ये लाव ना प्रज्ञा, दुर्गामध्ये लाव की. असं आवाज बोलण्यात, दुर्गामध्ये लाव की. बरं ठीक आहे म्हणलं. एक दुर्गामध्ये लावला, एक आभोगीमध्ये, एक केदारमध्ये, एक भैरवीमध्ये, एक यमनमध्ये. असे 8 मंगळाष्टकं मी माझ्या लग्नाचे स्वतः कंपोज केले. तर दुसऱ्या दिवशी मला तर म्हणता येत नाही ना माझ्या लग्नात मी मंगळाष्टक कसा बनवू. तर त्याच्यात एक अण्णानं म्हणलं, एक सुधऱ्यानं म्हणलं. हे असं झालं. आता नंतर काय झालं, माझं लग्न लागल्यानंतर 10 मिनिटानं तारीचं लग्न होतं, म्हणजे हिच्या लहान्या बहिणीचं. अरविंदराव टाकळकर, तिचा नवरा, यांच्या जुनावाडा यांचा काळ्याचा. इकडला वटा आमचा, इकडला त्यांचा होता. इकडून तिकडे मला अनंत महाराजांना, त्यांचं लग्न सुरू झालं की नाही, अनंत महाराजांना माईकून बोलावलं. शास्त्री, मला शास्त्री म्हणत होते ते, आमच्या घरी राहत होते अनंत महाराज. शास्त्री चला मंगळाष्टक म्हणायला. तर ते उठला नवरदेव. आता आमच्या ह्याच्यात गाणं जास्त, ते नवरा नवरीपेक्षा. तटकन उठलो की मी, बोलावलं म्हणलं. किंवा आम्ही आपला हार, नवरदेवाचा सगळा वेश, ते काय होता जुन्या काळात काही विशेष नव्हता. तसं या इकडल्या डहाजात आलो आणि मग तिथं भैरवीमध्ये. तर हे लोकांना इतकं नवीन वाटलं हे की माय नवरदेव उठला. खेड्यामध्ये कसं असते, माय नवरदेव उठून गाणं म्हणायला, मंगळाष्टक म्हणायला तिकडे जाऊन, केवढं कौतुक, प्रचंड कौतुक आमचं. तर ते कौतुक आजपर्यंत आहे आमच्या मेहुण्याला वगैरे सगळ्यालाच आहे. या मुलाखतीत रत्नाकरने माझ्या वडिलांनी शब्दबद्ध केलेल्या आणि नाथराव गुरुजींनी चाल लावलेल्या प्रभूमी पतितांचा राजा या पदाची फार छान आठवण सांगितली आहे. ही चाल भैरवी रागातील आहे. वडिलांनी शब्दबद्ध केलेली मंगलाष्टके, इतर रचना हे मला केवळ माहीतच होते असे नाही, तर त्यापैकी बरेच काही पाठही होते. मात्र या पदाविषयी मला काहीच माहीत नव्हते. वडील महिन्यातल्या एका एकादशीला कीर्तन करायचे. साथीला पेटीवर अण्णासाहेब गुंजकर किंवा श्याम गुंजकर किंवा अरुण नेरळकरचे वडील असायचे, तर तबल्यावर दासा काटे किंवा त्याचे वडील असत. 31 डिसेंबरला आमच्या घरी गुरुजींच्या गाण्याची मैफल व्हायची.
या मैफली बहुधा 1968 ते 1971 या वर्षी झाल्या. गुरुजींसोबत साथीला त्यांचे शिष्य जयराम गोसावी, शिवराम गोसावी, दासा काटे, रत्नाकर, संजय हे सगळे असत. लई नाही लही नाही मागणं किंवा सय्या निकस गये या भैरवीने 12:30-1च्या सुमारास मैफलीची सांगता होई. भैरवीचा असर काही काळ नक्कीच मनात राही. त्यानंतर पिठलं भाताचं जेवण. तोवर मात्र माहोल हलका फुलका झालेला असे. माझ्या वडिलांच्या आणि गुरुजींच्या वयात 8 वर्षाचे अंतर, मात्र एकमेकांशी मोकळेपणाने बरेचदा विनोदाने बोलताना हे अंतर कधी आड आल्याचे मला तरी जाणवले नाही. तसे ते आड आलेच नसणार. माझे वडील आणि गुरुजी या दोघांपाशीही किस्से रंगवून सांगण्याची विलक्षण हातोटी होती. गाण्याच्या मैफलीच्या जोडीने ही दुसरी गप्पांची मैफली तेवढीच आनंददायी होई. रत्नाकरचे आडनावच अपस्तंभ असल्यामुळे त्याला वारशातच आध्यात्मिक बैठक मिळाली आहे. त्याचा गळा जेवढा गोड आहे तेवढा स्वभावही. त्याच्या देहबोलीतून त्याची समाधानी वृत्ती स्वच्छ जाणवते. 3-1 वर्षापूर्वी नागपूरला अभिजितचे गाणे होते. सकाळची मैफल होती. गाणं फार छान झालं. अभिजित बहुधा बिभास गायला. रत्नाकरला गुरुजींचा प्रदीर्घ सहवास लाभला. मुलाखतीत त्याने ज्या सहजतेने उत्स्फूर्ततेने किस्से सांगितले आहेत, कथन केले आहे, हा नक्कीच या सहवासाचा शिकवणीचा परिणाम आहे. तो इतरांना दादही फार मनमोकळेपणाने देतो. आपल्या दाद द्या या शीर्षकाच्या कवितेत आरती प्रभू लिहितात, ही निकामी आढ्यता का दाद द्या अन शुद्ध व्हा. रत्नाकर हा असा अंतर्बाह्य शुद्ध आहे. त्याला आता 50 वर्ष तरी झाली असतील. 50 वर्षाची एक रोमहर्षक म्हणावी अशी आठवण आता आपल्याला ऐकायची आहे रत्नाकरकडून. रत्नाकर त्यावेळेस कॉलेजचे दिवस होते आणि त्यांनी ज्यावेळेस ही हकीकत सांगितली त्यावेळेस आम्हाला अक्षरशः थरारून गेलं. ही हकीकत आहे जागतिक कीर्तीचे गायक, गझल गायक मेहदी हसन यांच्या हैदराबादच्या एका मैफिलीची. 74-75चा तो कालावधी असेल. आणि तिथं त्या मैफिलीला रत्नाकर आणि रत्नाकरचा भाचा सुधीर पुरकर हे दोघं गेले होते. पहिल्यांदा तर मला आश्चर्य वाटलं की रत्नाकर आणि उर्दू आणि ती गझल ह्याच्या कशा वाटेला गेला. पण रत्नाकरला गझलमध्ये सुद्धा फार दिलचस्पी आहे, गायकी म्हणून दिलचस्पी आहे. तर रत्नाकर तो मेहदी हसनचा रोमहर्षक प्रसंग इथून तिथपर्यंत सांग आणि मेहदी हसनच्या एखाद्या गझलचा मुखडा तू म्हणून दाखव. कसं आहे की लहानपणापासून रेडिओ ऐकताना मी सगळ्याच प्रकारची गाणी ऐकत होतो. मला शास्त्रीय संगीताची जितकी आवड होती, भावगीत, भक्तिगीत, नाट्यसंगीत, गझलसुद्धा मला खूप आवडायच्या. कारण त्याच्यात गझल गाणारे जे लोक काही होते ते शास्त्रीय संगीताचा बेस असलेले आणि उत्तम शास्त्रीय संगीत गाणारे होते ते. त्यामुळं त्या गझलच्या अर्थापेक्षा मला त्यांची जी गायकी होती ती फार आवडायची. आता मेहदी हसन हा असाच माझ्या दृष्टीनं फार मोठे गायक आहेत, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे, मला अत्यंत आवडीचे. मला त्यांचं गाणं खूप आवडत होतं. योगायोग बघा कसा झाला की एकदा हैदराबादला त्यांचा कार्यक्रम कळला आम्हाला की आहे हैदराबादला कार्यक्रम. मी आणि आमचा भाचा सुधीर पुरकर आणि आमचे ज्येष्ठ बंधू प्रभाकर अपस्तंभ आम्ही तिघेजणं हैदराबादला त्यांचं गाणं ऐकण्यासाठी मुद्दाम गेलो. आता तिथे कार्यक्रम त्या कोटला लाल बहादूर शास्त्री स्टेडियम वगैरे होतं, त्या ठिकाणी कार्यक्रम. त्याच्या बाजूला अजून एक असं नाट्यगृह वगैरे होतं. तिथं उस्ताद रईस खानची सतार होती. आता आमची द्विधा मनस्थिती झाली, काय करावं, वाद्यसंगीत ऐकावं का, तोही मोठा माणूस हाय मोठा माणूस. पण शेवटी निर्णय घेतला की नाही, आपण मेहदी हसनच ऐकू. आणि मग मेहदी हसनचे गाणं ऐकायला आम्ही गेलो. मी आणि सुधीर, आमच्या भावाची तब्येत नसल्यामुळं तो काही येऊ शकला नाही, तर मी आणि सुधीर पुरकर दोघंजण गेलो होतो ऐकायला. त्यांनी
ठुमरीपासून सुरुवात केली गाण्याची. आम्ही जाम खुश त्यांच्या गाण्यावर. हा, आम्ही एकदम मागे बसलो होतो. कारण काय, त्यावेळेस तो कार्यक्रम फार VVIP होता तो कार्यक्रम. आम्ही काय आपलं एक 10-20 रुपयाचं काहीतरी तिकीट काढलं तिथं आणि बसलो ऐकायला. फक्त गाणं ऐकणे ही त्यावेळेसची आमची जास्त हे होती. कलाकार पाहायला मिळाला तर अजून सोन्याहून पिवळं. पण ते योगायोग असा झाला की त्यांना मला एक फरमाईश करायची संधी मिळाली. मेहदी हसन यांची गाणी चालू असताना लोक चिठ्ठ्या पाठवू लागले होते. चिठ्ठ्या पाठवत असताना माझ्या डोक्यात कल्पना आली. मी म्हणलं सुधीरला, म्हणलं आपण चिठ्ठी पाठवत म्हणलं तर तू देशील का म्हणलं. मी तुला लिहून देतो चिठ्ठी, तू त्यांना नेऊन देशील का तिथं. कारण माझ्यात हिंमत नव्हती तेवढी स्टेजपर्यंत जाणं, त्यांना भेटणं वगैरे. ते म्हणलं हो, तू काही काळजी करू नको मामा. मग झालं, मी चिठ्ठीवर आपलं लिहून दिलं की मला गझलचे शब्द आठवणात पूर्ण. लिहिलं तर चूक होते की काय, की मी सरळ रागाचं नाव लिहिलं. ती गझल ज्या रागावर होती त्या रागाचं नाव, तो होता राग भूपेश्री. त्यांना विनंती केली की भूपेश्री रागातली गझल कृपया म्हणावी किंवा म्हणता का. ही विनंतीपर त्यांना चिठ्ठी लिहिली. एकच वाक्य लिहिलं. चिठ्ठी नेऊन दिली सुधीरानं आमच्या. नंतर 1-2 गाणे झाले. त्यांनी काय केलं, ती चिठ्ठी काढली, सगळ्या चिठ्ठ्या बघितल्या आणि ती चिठ्ठी सिलेक्ट केली त्यांनी योगायोगानं. त्याचं कारण असं झालं की सगळ्यांनी गझलचे शब्द लिहिले होते आणि मी मात्र रागाचं नाव लिहिलं होतं, गझलचे शब्द लिहिले नव्हते. त्यांना कौतुक वाटलं किंवा रागाचं नाव लिहिणारा माणूस म्हणजे उत्तम श्रोता आहे, म्हणजे चांगलाच गाणारा असला. हा राग म्हणजे काही मामूली नाही, फार मोठ्या वर्गातला राग आहे. त्यांनी उच्चार केला. मग ये कौन शख्स है बोले कि इसने लिखा है बोले कि राग भूपेश्वरी पर आधारित गज़ल गाई है. ये राग का मालूमात है, इसको कौन है वो मालूम नहीं मुझे, प्लीज जरा उठे. कोण आहे ते विचारलं त्यांनी. आम्ही हात वर केला, बोलावलं आम्हाला समोर. आम्ही समोर बसून ती गझल ऐकली. म्हणजे मेहदी हसनची आम्हाला ही पावती मिळाली आमच्या म्हणजे दर्दीपणाला किंवा आमच्या रसिकतेला की बाबा हा एवढा मोठा ऐकणारा माणूस आहे. आता आमचं वय त्यावेळेस काय होतं, 25-1 वर्षाचा असेल जास्तीत जास्त. नेमकं ग्रॅज्युएट झालेलं होतं मी, 73-74ची गोष्ट असेल. त्यांची समोर बसून ती गझल ऐकली. नंतर कार्यक्रम झाल्यानंतर ते हार त्यांनी मला दिला. त्यांचा सत्कार जो झाला, त्या हाराचे जे काही आज अवशेष आहेत समजा बेगड, ते अजूनही आमच्या सुधीरजवळ ठेवलेले आहेत जपून. ते म्हणजे ती मर्मबंधातली ठेवच आहे समजा आमच्यासाठी. तर हे अशा पद्धतीनं मेहदी हसनचा एक किस्सा झाला. त्यांच्या बऱ्याच गझला मला आवडतात. मोहब्बत करने वाले कम न होंगे, तेरी महफिल में लेकिन हम न होंगे, मोहब्बत करने वाले कम न होंगे. बिसरे चंद उम्मीद, बिसरे चंद उम्मीद, भूली बिसरे चंद उम्मीद, चंद फसाने याद आए, चंद फसाने याद आ गए, तुम याद आए और तुम्हारे साथ ज़माने याद आ गए, तुम याद आ गए और तुम्हारे साथ ज़माने याद आए, भूली बिसरे चंद उम्मीद, चंद फसाने याद आ गए, भूली बिसरे चंद उम्मीद.
चंद फसाने याद आए, तुम याद आए और तुम्हारे साथ जमाने याद आ गए। बिसरी चंद उम्मीदें, दिल का नगर आबाद था, दिल का नगर आबाद था, फिर भी जैसे खाक सी उड़ती थी, जैसे खाक सी उड़ती थी, जैसे खाक सी उड़ती थी। दिल का नगर आबाद था, फिर भी खाक सी उड़ती, खाक सी दिल का नगर आबाद था, दिल का नगर आबाद था, दिल 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 का दिल का दिल का दिल का नगर, दिल का नगर आबाद था, फिर भी जैसे खाक सी उड़ती रहती थी, जैसे खाक सी उड़ती रहती थी। कैसे जमाने है गमे दौरा, तेरे बहाने याद आ गए। कैसे जमाने है गमे दौरा, तेरे बहाने याद आ गए। कैसे जमाने है गमे दौरा, तेरे बहाने याद आए, तुम याद आए और तुम्हारे साथ जमाने याद आए। आज हा आता किस्सा सांगता सांगता मला अजून एक माझं जे दैवत आहे समजा गायनाच्या क्षेत्रातलं, की त्यांची फार प्रकर्षानं आठवण झाली, ते म्हणजे पंडित प्रभाकर कारेकर. तर त्यांचा आणि माझा परिचय करून देणारे आमचे नाथराव गुरुजी होते. प्रभाकर कारेकरांचं गाणं मला लहानपणापासूनच आवडायचं. त्यांचं नाट्यसंगीत वगैरे खूप ऐकत होतो मी रेडिओवर. रेडिओ ऐकण्याचा प्रचंड नाद असल्यामुळं ते नाट्यसंगीत सगळे त्यांचे ऐकायचं, म्हणायचं, सगळंच व्हायचं. तर गुरुजींना हे सगळं माहीत होतं. त्यांनी गुरुजींनी काय केलं, मग एकदा औरंगाबादला त्यांचं गाणं ठरलं कारेकर बुवांचं, आणि गुरुजींनी मला निरोप पाठवला की अरे रत्नाकर, असं असं प्रभाकर कारेकरांचं गाणं आहे औरंगाबादला आणि तू ये ऐकायला. मला प्रचंड आनंद झाला की आपल्याला आपलं आराध्य दैवत जे आहे ते पाहायला मिळणार प्रत्यक्ष, आणि प्रत्यक्ष ऐकायला मिळणार. त्या काळात प्रत्यक्ष गाणं ऐकणं ही फार मोठी गोष्ट होती आमच्यासाठी. तर मी औरंगाबादला गेलो गुरुजींकडे, आणि मग तो कार्यक्रमाचा वेळ आला. सरस्वती भुवन कॉलेजला त्या ऑडिटोरियममध्ये गाण्याचा कार्यक्रम होता बुवांचा. ग्रीन रूममध्ये आधी गुरुजीला भेटलो, साष्टांग नमस्कार घातला गुरुजींना. मग गुरुजींनी म्हणलं ये तुला बुवांची ओळख करून देतो, आणि त्यांनी मग गुरुजींनी ओळख करून दिली किंवा हा माझा शिष्य आहे
रत्नाकर अपस्तंभ. आणि तानपुरा वाजवतो, गातंसुद्धा चांगला, आवाज चांगला यायचा. हो का म्हणले बुवा. आणि मग बुवांनी तंबोरा दिला, वाजवून दाखवा म्हणले. तंबोरा वाजवून दाखवला मी. ठीक आहे म्हणले. साथीला घेऊ का नाथराव यांना? तर गुरुजी म्हणले घ्या, काय हरकत नाही. सूर लावतो ना? ते म्हणले हो लावतो. कार्यक्रम सुरू झाला. त्यांच्या मागे मी तंबोऱ्याला. पहिली भेट आणि त्यांच्या मागे बसणं साथीला. म्हणजे ज्या गोष्टी त्या काळात खूप ज्याचं अप्रूप होतं त्या अनुभवायला मिळाल्या. मागे बसलो. बुवांनी राग बिहाग सुरू केला, ख्याल सुरू केला. आणि जसा जसा बिहाग खुलत गेला, तार सप्तकार आली की बुवा म्हणायचे. असं मागे जो माणूस बसलेला आहे तंबोऱ्याला गायला, त्याला मागे सूर लावण्यासाठी अशी खूण करायचे, लाव सूर असं करायचे. तर ते माझ्याकडे पाहिलं त्यांनी आणि लाव सूर म्हणले. मी लावला, षड्ज लावला, बिहाग रागाचा षड्ज लावला, म्हणजे पनिसा करून असा लावला. षड्ज असा जबरदस्त लागला. एक तर त्यांचं गाण्याचं खूप माझ्या डोक्यावर पगडा होता त्यांच्या आवाजाचा. ते आवाज एकदम त्यांच्यासारखा. ते सुद्धा एकदम आश्चर्यचकित झाले. अरे बापरे म्हणले, क्या बात आहे म्हणले. आणि लोकांना सुद्धा हे कळालं नाही की बाबा हा कार्यकर बुवांचा षड्ज आहे का रत्नाकरचा षड्ज आहे. म्हणजे लोकांना सुद्धा इतकं कौतुक वाटलं. टाळ्या पडल्या मला त्या षड्जाला. आणि मग तो कार्यक्रम नंतर झाला, कार्यक्रमाच्या नंतर गुरुजींना, म्हणजे आमच्या नाथराव गुरुजींना, कार्यकर बुवा म्हणले तुमचा रत्नाकर चांगला आहे म्हणले, आवाज छान आहे त्याचा. आणि माझे आता 2-3 प्रोग्राम आहेत सलग, आणि मी याला घेऊन जाऊ का साथीला? गुरुजी म्हणले काय हरकत नाही, घेऊन जा, तुमच्या वाटीत टाकलं म्हणले याला. मग तिथून जालना, परभणी, नांदेड असे त्यांचे 3-4 प्रोग्राम होते. आम्ही आपलं तंबोरे घेऊन गुरुजीचे त्यांच्याबरोबर सेवेत तयार. आम्हाला प्रचंड आनंद झालेला की बुवासोबत पाहायला मिळालं, गायला मिळालं, आणि पुन्हा त्यांच्यासोबत दौरा करायला मिळाला. त्याच्यासारखा आनंद नाही. मग तिथून औरंगाबाद नंतर जालन्याचा कार्यक्रम झाला, परभणीचा झाला, नांदेडचा झाला. योगायोगानं एका नांदेडच्या कार्यक्रमामध्ये आम्ही आनंदसरावांच्या घरीच उतरलो होतो. म्हणजे आम्ही त्यांना बापू म्हणत होतो. योग कसेत बघा. त्यावेळेस त्या संगीत सभा व्हायच्या कलामंदिरला, नाट्यमंदिरात. तर कलामंदिरमध्ये कार्यक्रमांचं गाणं होतं. आणि मला म्हणले कुठं जायचं रे म्हणले. तर गुरुजीनं मला आयडिया देऊन ठेवली होती की तू आनंदसरावकडे घेऊन जाय. मी त्यांच्या घरी जाऊ त्यांना घेऊन गेलो सरळ. आता ते आपलं घर असल्यासारखं होतं. त्यांना कोर्टातून बोलावलं, एका मित्राला पाठवलं. तो मित्र बुवा यांना घेऊन आला, वकील साहेबांना. आणि मग पुढची सगळी तयारी. मग ते गाणं झालं. मग तिथं बुवांनी जे काही गायलं, बऱ्याच एक नवीन राग गायला त्यांनी, धनकोनी कल्याण नावाचा. तर व्यासबुवांनी तो रचलेला राग आहे. त्या धनकोनी कल्याण आमच्या डोक्यात असा घुसल्यानंतर म्हणजे इतका प्रचंड आवडला की त्याचं टेप ऐकून पारायण करून 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 ते म्हणजे थोडक्यात त्याचं खूप आम्ही हे घेतला, समजा चिंतन केलं, मनन केलं आणि गाण्याचा प्रयत्न केला. आता प्रत्यक्ष मी कार्यकर बुवांकडे शिकलोच नाही, परंतु त्यांचं जे काही मागे बसून जे आता त्यावेळेस कसं असतं की गाणं हे गुरुमुखी असते. एक तर समोर बसून शिकायचं गुरूंच्या तंबऱ्यावर, आणि नाहीतर दुसरं मागे मागे याच्यासाठी की परफॉर्मन्सच्या वेळेस हा माणूस जो गातो ते आपल्याला जवळून पाहायला मिळतं. किंवा गाताना काय काय तुमच्या गाण्यातले वैशिष्ट्य ठेवावं लागतात, कुठं काय थांबायचं, कुठं कोणती जागा घ्यायची, काय नाही, ह्याचा सगळा अभ्यास मागे बसून फार गाणं शिकायला मिळतं. त्याच्यामुळं आणि त्यांची जवळपास मी 15-20 कार्यक्रम तरी मी त्यांच्या साथीला होतो. कारण प्रत्येक वेळेस त्यांचे पत्र यायचे मला. मराठवाड्यात कुठेही कार्यक्रम असला की कार्यकर बुवांचं पत्र यायचं की रत्नाकर इथं माझा कार्यक्रम आहे, तो साथीला ये. आम्ही आपलं बँकेत रजा टाकून द्यायची की निघायचं. गाणं आमच्यासाठी आधी जास्त महत्त्वाचं होतं. तर असे अनेक कार्यक्रमाला आम्ही साथी दिल्या, त्यांच्याबरोबर साथ केली. आणि त्यांचाही मग आता इतकं हे बसलं आमच्यावर प्रेम, म्हणजे समजा की बाबा चांगला मुलगा आहे, चांगला गाणारा आहे, समज आहे चांगली. विशेष म्हणजे काय, त्यांच्या ज्या खास खास जागा असायच्या वर तारसप्तकातल्या गांधार मध्यम पंचमाच्या, त्या हुबेहूब माझ्या तशा पाठ असायच्या मला त्यांच्या रेकॉर्ड ऐकून. तो त्याबरोबर मी तशा घेत असल्यामुळे त्यांना जास्त कौतुक होतं. म्हणजे त्यांची शिष्यमंडळी असायची साथीला, परंतु मी साथीला म्हणल्यानंतर ते मला जास्त संधी द्यायचे. ते अशा पद्धतीनं कार्यकर बुवांचा माझा मग खूप स्नेह जडला. आता याच्यातून पुढे काय झालं किंवा म्हणजे ते मागच्या वर्षीच गेले कार्यकर बुवा. त्या 50-60 वर्षाच्या पिरियडमध्ये सुद्धा त्यांनी माझी आठवण ठेवली
म्हणजे हे माझं मी भाग्य समजतो की एवढा मोठा कलाकार कार्यकर बुवा म्हणजे. परंतु त्यांनी ते मला नेहमी फोन यायचं. मग मी गुरुपौर्णिमेला त्यांना फोन करायचो, नाथराव गुरुजींना करायचा, त्यांना करायचा फोन. त्याच्यानंतर त्यांचा 4 जुलै योगायोगानं 4 जुलैला वाढदिवस असायचा. त्यावेळेस मी त्यांना बोलायचो, त्यांना शुभेच्छा द्यायचो. काय रे, कसा आहेस रत्नाकर, काय चाललं आहे, काय नाही, अशा गप्पा व्हायच्या, दुसऱ्या काही गप्पा व्हायच्या. त्या ह्याच्यातून त्यांनी एकदा मला मुंबईला ये म्हणून आग्रह धरला की बाबा तू माझ्याकडे ये, भेटायला ये सहज, खूप दिवस झाले. अशात मग त्यांनी कार्यक्रम बंद केले होते वार्धक्यामुळं. तर मागच्याच वर्षी मी आणि सुधीर नेहमीप्रमाणे मी आपलं सुधीरला घेऊन जात असतो कुठे. कार्यकर बुवांचा फोन आला आहे म्हणलं, सुधीरला सांगितलं की आपल्याला बुवांना भेटायला जायचे. सुधीर पुण्यापर्यंत गेलो. इथून पुण्याहून एक गाडी केली खास आणि मुंबईला गेलो. सकाळी 8च्या सुमारास त्यांच्या दारावर आम्ही पत्ता वगैरे काढून सगळं त्या ठिकाणी गेलो भेटायला. भेट झाली. इतका प्रचंड आनंद झाला. मी आपलं गेल्या आधी लोटांगण घातलं त्यांना. तेही म्हणजे खूप खुश झाली. ये म्हणलं रत्नाकर. मग चहा पाणी, गप्पा, संगीतावर खूप गप्पा झाल्या. नाथराव गुरुजींची खूप आठवण केली. गुरुजी त्यावेळेस नव्हते म्हणजे, तर गुरुजीबद्दल त्यांना फार कौतुक होतं की बाबा नाथरावसारखा माणूस नाही रे म्हणजे संगीतात, फार मोठा माणूस होऊन गेला. तर अशापैकी कार्यकर बुवांच्या आठवणी आहेत अशा. दीनाची माऊली आजी म्या देखियली, दीनाची माऊली आजी म्या देखियली. काटी ठेवून या कर उभी राहे विटेवर दीनाची माऊली आजी म्या देखियली. साजिरा मुकुट रत्नाचा साजिरा वरी मोतियांचा तुरा, मुकुट रत्नाचा साजिरा वरी मोतियांचा तुरा, वरी मोतियांचा तुरा. दीनाची माऊली आजी म्या देखियली. काटी ठेवून या कर उभी राहे विटेवर दीनाची माऊली आजी म्या देखियली. साजिरे रूप लावण्य गोजिरे हृदयी पदक साजिरे. दीनाची माऊली आजी म्या देखियली. काटी ठेवून या कर उभी राहे विटेवर दीनाची माऊली आजी म्या देखियली.
पिवळा पीतांबर कासे पिवळा पीतांबर कासे पिवळा पीतांबर कासे पिवळा पीतांबर कासे पिवळा पीतांबर चरणी ब्रिदांचा तोडरा कासे पिवळा पीतांबर कासे पिवळा पीतांबर चरणी ब्रिदांचा तोडरा दीनाची माऊली रत्नाकर आणि मी जसे आम्ही 50 वर्षापासून त्याहीपेक्षा जास्त दिवसापासूनचे आम्ही मित्र आहोत. तो जरी माझ्यापेक्षा वयाने 4 वर्षांनी मोठा असला तरी आमच्या वयातलं अंतर हे आम्ही कधीच पुसल्या गेलेलं आहे. इतके आम्ही जवळ आहोत एकमेकाच्या, दोघेही गुरुबंधू. आणि तो माझ्यासाठी कायम आदर्श राहिलेला आहे. त्याचं उमेदीच्या काळातलं गाणं मी जितकं ऐकलं तितकं कुणी ऐकलं नाही. केव्हा मी त्याचा साक्षीदार आहे. आणि त्याचं गाणं ऐकत ऐकतच मी तसा मोठा झालो आणि तोच माझ्यासमोर त्याचा आदर्श होता. मी गाणं शिकू शकलो नाही फार दिवस, नोकरीमध्ये लवकर हे झाल्यामुळं. पण तो काही दिवस गुरुजींकडे राहिल्यामुळं त्याचं संगीताचं शिक्षण पूर्ण झालं आणि त्याचं चिंतन आणि त्याचा विचार इतका वाढत गेला की संगीतावर त्याला आपण ज्याला म्हणतो आपण आता सध्याच्या काळात इन्सायक्लोपीडिया, जो कुठलाही राग असो, कुठलीही संगीताची माहिती असो, कुठलीही मैफिल असो, त्यांनी ऐकली नाही अशातली बाब नाही. एखादा आपण जर विचारायला गेले हे तू ऐकलं का, तो म्हणून मी ऐकलं. त्याचं दुसरं असं कारण आहे की त्याची श्रवण भक्ती इतकी मोठी आहे किंवा इतकी उच्च प्रतीची आहे की राष्ट्रीय संगीताचा, अखिल भारतीय संगीताचा कुठलाही कार्यक्रम असू द्या किंवा त्याचा रेडिओ त्याच्या कायम डोक्याला असतो. अजूनही रात्री जेव्हा तो झोपतो तेव्हा रात्री कुठल्या धारवाडला कुठे गाण्याचे कार्यक्रम आहे, शास्त्रीय संगीत कुठेही, त्याला ते सगळं माहिती आहे. आणि मग रात्री वहिनी 12-1 वाजता कधीतरी उठतात आणि ते रेडिओ त्याचा बंद होतो. म्हणजे इतकी त्याची श्रवण भक्ती आहे. आणि मी, सुनील नेरलकर आणि रत्नाकर आम्ही तिघे गुरुजींचे लाडके शिष्य. सुनील शिष्य जरी नसला तरी एक जवळचा म्हणून, पण आम्ही त्या शंकर दरबारच्या माध्यमातून इतके आम्ही जवळ आलो 20-21 वर्षामध्ये की रत्नाकर जरी थोडासा आमच्या स्वभावापेक्षा जरी वेगळा असला पण गुरुजीचं विशेष प्रेम त्याच्यावर. आम्हाला दोघांना शिव्या घालायची पण त्याला फार प्रेमानं बोलायचे. आणि मग त्याला सांभाळून कसं आणायचं तुम्ही, आम्ही त्याला घेऊन जायचो. आम्ही थोडंसं त्याचं थोडं काय म्हणता येईल त्याला, त्याच्या बाबतीमध्ये सुनील त्याच्या फार काय म्हणतात हे करायचं थोडंसं त्याच्यावरती गुरुजींसमोर. आणि रत्नाकर पण कधी व्यक्त नाही व्हायचा गुरुजीसमोर. तो थोडासा गुरुजीशी थोडासा दचकूनच राहायचा आणि मी, सुनील थोडे मोकळे राहायचो. पण गाणं हा रत्नाकरचा अतिशय नेहमीच आवडीचा, चिंतनाचा आणि अभ्यासाचा विषय राहिला. त्याचं ते गाणं त्याच्या वयाच्या थोड्याशा काय म्हणता येईल लवकर त्याच्या तब्येतीमुळं तो गाणं जरी त्यांनी बंद केलं पण तो जो विचार आहे तो अभिजितच्या माध्यमातून तो आता पुढे येतो आहे. त्याच्यावर चांगले संस्कार अभिजितवर रत्नाकरनी केलेले आहेत आणि ते परिपक्व गाणं आपल्याला अभिजितच्या माध्यमातून ऐकायला मिळतं आहे. आणि त्याचा जो हा स्वभाव आहे त्याचं आम्हाला कायमच आकर्षण राहिलेलं आहे. तर हे असं रत्नाकरचं जे चिंतन आहे, मोठमोठ्या गायकांचे त्याच्याबद्दलच्या ज्या ओळखी आहेत, त्याचं एकंदरीत जे वागणं आहे ते आमच्यासाठी अतिशय आनंददायी आहे. त्याचं असंच संगीतावरचं जे काही प्रेम आहे, चिंतन आहे ते वाढो आणि त्या ज्ञानाचा फायदा आम्हाला हो, एवढीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. साधारणतः 1990चं दशक. आदरणीय पंडित रमेश कानोले गुरुजींच्या नादब्रह्म परिवारात मी सहभागी झाले आणि शास्त्रीय संगीताचे लहान मोठे कार्यक्रम, बैठका यांना उपस्थित राहून संगीताचा श्रवणानंद मी अनुभवू लागले. अशाच एका छोटेखानी बैठकीमध्ये मी पंडित रत्नाकर आपस्तंभ यांना प्रथम ऐकलं. गायक म्हणून ते परिचित असले तरी पण त्यावेळपर्यंत एक रसिक आणि दर्दी श्रोत्याच्या भूमिकेतच मी त्यांना पाहिलेलं होतं. त्यांनी आपलं उपशास्त्रीय गायन सुरू केलं. पूर्वी आणि पुर्या कल्याण या कातरवेळच्या काळीच कुरतडणाऱ्या रागातलं अप्रतिम असं गाणं त्यांनी गायला सुरुवात केली. शंकर रामाणी यांचे शब्द. दिवे लागले रे दिवे लागले, तमाच्या तळाशी दिवे लागले.
अभिषेकी बुवांची अत्यंत अवघड अशी ही रचना इतक्या लीलया आणि समर्थपणे त्यांनी सादर केली की त्यांच्या गानप्रतिभेने मी थक्क झाले. कुठलाही आविर्भाव नाही, अभिनिवेश नाही, अभिनय नाही, केवळ दमदार श्रवणीय स्वच्छ निखळ सूर, किंचित अनुनासिक पण स्पष्ट असे शब्दोच्चार. त्यांच्या या गाण्याच्या सादरीकरणाने मी झपाटून गेले, कारण हे गाणं मी प्रथमच ऐकत होते. त्या काळी गुगल, यूट्यूब, मोबाईल हे असे काही हाताशी नसल्यामुळे हे गाणं पुन्हा पुन्हा ऐकण्याची अनिवार्य ओढ तशीच राहून गेली. खुद्द रत्नाकर आपस्तंभ यांच्याकडनं ही रचना पुन्हा ऐकायला मिळण्याची माझी इच्छा तशी अपूर्णच राहिली. त्याचं कारण म्हणजे जरासा भिडस्त स्वभाव म्हणा आणि एकूणच त्यांचा कमी असणारा मंचीय वावर. ही कसर त्यांचे चिरंजीव अभिजित आपस्तंभ यांनी आता भरून काढली आहे आणि मंचावरचे एक प्रथितयश शास्त्रीय संगीताचे गायक म्हणून ते नावारूपाला येत आहेत. आपले वडील काही बाबूगुरू आपस्तंभ यांच्या स्मृतीनिमित्त त्यांनी अनेक वर्ष संगीत समारोह आयोजित केले. त्यातल्या एका वर्षी त्या समारोहात निवेदिका म्हणून सहभागी होण्याची संधी त्यांनी मला दिली. त्यावेळेला त्यांचं हसतमुख, मोकळा स्वभाव आणि आनंदी वावर मला प्रकर्षाने जाणवला. आणि सगळ्यात त्यांच्या बाबतीत सांगण्याची गोष्ट म्हणजे संगीतावर असणारी त्यांची अपार आणि अढळ अशी निष्ठा.